उरणच्या मोरा बंदरातून मुंबईतील भाऊच्या धक्क्याकडे जाणारा जलप्रवास येत्या 26 मे पासून 25 रुपयांनी महागणार आहे। महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाने पावसाळ्यातील अनियमित जलप्रवासाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून आता एका फेरीसाठी प्रवाशांना 80 ऐवजी 105 रुपये मोजावे लागणार आहेत। ही दरवाढ केवळ 4 महिन्यांसाठी लागू राहणार असून 1 सप्टेंबरपासून पुन्हा 80 रुपये दर करण्यात येणार असल्याची माहिती मोरा बंदर अधिकारी नितीन कोळी यांनी दिली। गेल्या अनेक वर्षांपासून उरणच्या मोरा ते मुंबई दरम्यानची जलवाहतूक पावसाळ्यातही सुरू असते, जी मुंबई ते अलिबाग दरम्यानच्या जलसेवेच्या तुलनेत एक महत्त्वपूर्ण पर्याय ठरते। समुद्रातील लाटांचा सामना करत ही सेवा सुरू राहते। उरण ते नेरूळ बेलापूर लोकल सेवा सुरू झाल्याने या मार्गावरील प्रवासी संख्या घटली असली तरी परंपरागत प्रवास करणारे प्रवासी अजूनही या सेवेचा वापर करतात। मोरा भाऊचा धक्का हा प्रवास फायदेशीर, सुखद आणि जलद मानला जातो। वाहतूक कोंडीची दगदग नसल्याने या सागरी मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। विशेषतः दरवर्षी पावसाळी हंगामात गेटवे ऑफ इंडिया ते मांडवा, अलिबाग आणि भाऊचा धक्का ते रेवस या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात येते। अशावेळी मांडवा अलिबागकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोरा भाऊचा धक्का या सागरी मार्गावर गर्दी वाढते। प्रवाशांनी दरवाढीवर नाराजी व्यक्त केली आहे, कारण तिकीट दरवाढीनंतरही सुविधांमध्ये कोणतीही वाढ होत नाही। उलट प्रवाशांना गळक्या प्रवासी बोटींसह इतर समस्यांचा सामना करावा लागतो, अशी त्यांची तक्रार आहे।